जस्ट इमॅजिन कालच्या त्या एअर इंडियामध्ये तुम्ही असतात तर जवळजवळ 300 पेक्षा जास्त लोक या ऍक्सिडेंटमध्ये गेली. कोणी वेकेशनला चाललं होतं, कोणी फॅमिली फ्रेंड्सला भेटायला चाललं होतं. कित्येक प्रयत्नानंतर फायनली कोणीतरी फर्स्ट टाइम जॉबसाठी जात असेल. किती एक्साइटमेंट असेल ना त्यांच्या मनात. तिकडे जाऊन असं करू, तिकडे जाऊन तसं करू, कित्येक प्लॅन असतील. बट काही सेकंदातच सगळं होत्याचं नव्हतं झालं. लाईफ किती अनप्रेडिक्टेबल झाली आहे ना. आता जरा काम करू दे, पैसे कमवू देत, रिस्पॉन्सिबिलिटी पार पाडू देत, नंतर जगेल ना लाईफ. नंतर 10 मिनिटांनंतर जिवंत असाल का नाही ते माहित नाहीये. काय वाटत असेल आज त्या लोकांच्या घरच्यांना. पोहोचल्यावर फोन कर रे बाबा असं म्हणणाऱ्याला आता तो फोन कधी येणारच नाही ही फॅक्टच सहन होत नसेल. फोनवर असे ना डोळे लावून बसले असते की जस्ट एकदा तो फोन वाजावा आणि आपल्या माणसांचा आवाज ऐकावा की मी सुखरूप आहे, डोंट वरी. विचार करा ना, आपण आज किती लकी आहोत की जिवंत आहोत आणि आपल्या फॅमिली फ्रेंड सोबत बोलतोय, त्यांच्या जवळ आहोत. म्हणून कायम बोलतो की जे मोमेंट्स तुम्हाला मिळतायत ना ते खुल्या मनाने जगा. पॉझिटिव्ह बोला, पॉझिटिव्ह विचार करा. आयुष्य खरंच खूप छान आहे आणि त्याला अजून छान बनवा. देवा त्या ऍक्सिडेंट मध्ये गेलेल्या प्रत्येक माणसाच्या आत्म्याला शांती लाभो आणि त्यांच्या घरच्यांना हे दुःख सहन करायची शक्ती दे देवा. श्री स्वामी समर्थ.